नमस्कार मित्रांनो. आधारचे फॉर्म ऑनलाईन भरणे सुरू आहे. तर डेट एक्सटेंड झालेली आहे. 20 तारीख नसून आता 31 डिसेंबर 2023 ही लास्ट डेट आहे. तर ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे बाकी आहे त्यांनी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे तो ऑनलाईन भरू शकता आणि साईटसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर यामध्ये जे डॉक्युमेंट्स लागत आहे आपल्याला प्रतिज्ञापत्र, भाडे करारनामा, त्यानंतर हॉस्टेलसाठी म्हणजे तुम्हाला तुमचा नंबर जो आहे तो हॉस्टेलला लागलेला नाही त्याबद्दलचं प्रमाणपत्र आणि त्यानंतर तुम्ही स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की नेमकं तहसीलमधून तुम्हाला ॲफिडेविट काय करायचं आहे. तर बघा, आज आपल्याकडे एक भाडे करारनामा कसा टाईप केलेला आहे तो आता आपण बघूया या व्हिडिओमध्ये. तर बघा, तुम्ही जर जवळपासच्या तहसीलमध्ये गेले तर तुम्हाला अशा प्रकारे भाडे करारनामा लिहून मागितला तर तुम्हाला लिहून देऊ शकते. तर तुम्हाला इथे 20 रुपयाची तिकीट लावणं गरजेचं आहे. 100 रुपयाचा स्टॅम्प नसला तरी चालेल असं समाज कल्याणकडून सांगितलेलं आहे. तर काही विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे हे बनवून आणलेलं आहे आणि आम्ही त्यांचे फॉर्म जे आहे ते फिल केलेले आहे. तर हा भाडे करारनामा असल्यामुळे इथे घरमालकाचे नाव येणार आहे या बॉक्समध्ये. त्यानंतर त्यांचा ॲड्रेस, त्यांचं एज, ते काय करतात, अशा प्रकारे त्यांची इन्फॉर्मेशन येईल. त्यानंतर लिहून घेणार इथे विद्यार्थ्याचे नाव येणार आहे. त्यानंतर त्याचे वय, शिक्षण, त्याचा जो राहण्याचा ॲड्रेस आहे तो, तालुका आणि जिल्हा. तर अशा प्रकारे लिहून देणार आणि लिहून घेणार इथे भाडेकरू आणि घरमालक असं लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारे हे लिहायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ही तुम्हाला सांगायची गरज नाही, ती समोरची व्यक्तीच लिहून देणार. बघा, मी सत्य प्रतिज्ञा लेखावर सत्य लिहून देतो की मी माझ्या स्वतःच्या नामे चिरंजीव, म्हणजे इथे विद्यार्थ्याचे नाव येईल. हा BE 4th वर्षाला शिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी अमरावती येथे शिकत असून तो मूळ रहिवासी, म्हणजे जे विद्यार्थी आहे त्याचे इथे ॲड्रेस येईल पूर्ण, तालुका, जिल्हा असून तो शैक्षणिक सत्र 23-24 करिता माझ्याकडे भाडेतत्वावर राहत आहे. हा माझ्याकडे पासून भाडेतत्वावर राहत आहे. प्रतिज्ञालेख लिहून देत आहे. तर अशा प्रकारे हे एक प्रतिज्ञालेख आहे. हे तुम्हाला सांगायची गरज नाही. तर तुम्ही सेतूमध्ये गेले तर तुम्हाला हे सर्व रेडी करून देईल. त्यानंतर इथे भाडेकरू आणि त्यांची सिग्नेचर आणि अशा प्रकारे सत्यापन, जी इन्फॉर्मेशन, सर्व गोष्टी ज्या आहेत त्या बरोबर आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर जे आपण ॲफिडेविट करतो तशा प्रकारे हे एक ॲफिडेविटचं पेज आहे. त्यानंतर इथे घरमालक व तुमचा दोघांनुसार हे ॲफिडेविट होणार आहे. तर एक पेज घरमालकाचे आणि एक पेज तुमचे, अशा प्रकारे हे 2 ॲफिडेविटचे जे पेज आहे हे तुम्हाला या प्रतिज्ञा लेखासोबत मिळणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हा भाडे करारनामा जो आहे तो या स्वरूपात बनवू शकता. खूप विद्यार्थ्यांचे मॅसेज येत आहे, कमेंट्स येत आहे की भाडे करारनामा कसा बनवायचा. तर अशा प्रकारे बनवा. याचा जो फॉर्मॅट आहे तो साईडवरसुद्धा उपलब्ध आहे, तो बघूनसुद्धा तुम्ही बनवू शकता. तर तो घेऊन तुम्ही तुमच्या जवळपासच्या सेतूमधून अशा प्रकारे भाडे करारनामा बनवून घ्या. तर आता बघणार आहे आपण हॉस्टेलला ॲडमिशन न झाल्याचे प्रमाणपत्र व स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र. तर बघा, हॉस्टेलला ॲडमिशन नसल्याबाबतचे आणि स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे तर हे पण तुम्हाला सेतूमधून टाईप करून घ्यावं लागेल. बघा, इथे 20 रुपये तिकीट लावणं गरजेचं आहे. त्यानंतर ह्या जो पूर्ण मजकूर आहे हा मजकूर तुम्हाला जे टाईप करून देणार आहे ते करून देणार आहे. त्यानंतर लिहून घेणार. इथे तुमचं नाव, तुमचा ॲड्रेस, वय, वर्ष, या सर्व गोष्टी इथे नमूद केल्या जाणार आहे. त्यानंतर इथे बघा, माननीय समाज कल्याण आयुक्त, समाज कल्याण अमरावती, तुम्ही ज्या जिल्ह्याला अर्ज करणार आहे त्या समाज कल्याणच्या नावाने तुम्हाला हा जे प्रतिज्ञा लेख आहे तो लिहायचा आहे. तर हा अमरावतीला अर्ज करत आहे म्हणून अमरावती इथे टाईप केलेला आहे. त्यानंतर विषय बघा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधार योजना सन 23-24 या योजनेचा लाभ मिळण्यासाठी स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे शपथपत्र सादर करण्याबाबत. तर याप्रमाणे बघा महोदय, अशी इन्फॉर्मेशन आहे. ही इन्फॉर्मेशन तुम्ही जे टायपर आहे त्यांना देऊ शकता. इथे तुमचं नाव, महाविद्यालय म्हणजे महाविद्यालयाचे नाव, कोणत्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे, कोणत्या वर्षाला शिक्षण घेत आहे, अशा प्रकारे. त्यानंतर बघा, तसेच मी शासकीय, निमशासकीय वसतिगृहात व महाविद्यालयाच्या शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशित नाही. तसेच मी येथील स्थानिक रहिवासी नाही. म्हणजे यामध्ये दोन्ही जे मुद्दे आहेत ते एकाचमध्ये नमूद केलेले आहे. याचे तुम्ही वेगवेगळे सुद्धा ॲफिडेविट म्हणू शकता किंवा एकामध्ये केले तरी 2 ठिकाणी अपलोड करताना हे तुम्हाला एकच डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहे. तर ह्या विद्यार्थ्यांनी दोन्हीसाठी एकच डॉक्युमेंट केलेलं आहे, जसं की शासकीय किंवा निमशासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशित नाही, तसेच स्थानिक रहिवासी नाही. तर अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता यामध्ये. त्यानंतर खाली सत्यापन आणि त्यानंतर जे ॲफिडेविट करतो आपण ते ॲफिडेविटबद्दलची पूर्ण इन्फॉर्मेशन. तर अशा प्रकारे हे एक ॲफिडेविट आहे आणि हे विद्यार्थ्यांनीच बनवलेलं आहे. तुम्हीसुद्धा तुमचं जे हॉस्टेलला ॲडमिशन नाही आहे आणि स्थानिक रहिवासी नाही आहे त्याबद्दल तुम्ही अशा प्रकारे जे आहे ते बनवू शकता. तर लवकरात लवकर तुमचे अर्ज करून घ्या. फर्स्ट इयरला असेल तर फ्रेशमध्ये भरा आणि
सेकंड इयर थर्ड इयरला असेल तर रिन्यूमध्ये अर्ज करून तुम्ही भरून घ्या. तर तुम्ही मागच्या वर्षी अर्ज केला असेल तर लवकरात लवकर आपले अर्ज करून घ्या. पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध आहे व टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्यावरती पण पूर्ण ज्या अपडेट आहे त्या तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येत आहे. या संदर्भात जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.